हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत मस्त असे डोनट. तर इथं त्यासाठी मी अर्धा कप दूध घेतले. दूध कोमट घ्यायचे, कारण की आपल्याला जे ईस्ट आहे, आपल्याकडे ड्राय ईस्ट आहे, ते आपल्याला इथं ॲक्टिवेट करायचं आहे. मग दूध कोमट असावं. 2 टीस्पून साखर आणि 2 टीस्पून ड्राय ईस्ट घेतलेले आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि 10 मिनिट आपल्याला झाकून तसंच ठेवणार आहोत, कारण 10 मिनिटानंतर आपलं ईस्ट ॲक्टिवेट होईल. हे छान एकत्र करून घ्यायचं आणि 10 मिनिटं झाकून ठेवायचं याला. 10 मिनिटानंतर अशा प्रकारे ईस्ट आपलं ॲक्टिवेट झालेलं आहे. जर नाही झालं ईस्ट ॲक्टिवेट तर परत 5 मिनिटं ठेवा. तरीही नाही झालं तर ते फेकून द्या. आणि नेहमी ईस्ट वापरताना फ्रेश असावं आणि त्याची एक्सपायरी डेट चेक करा. आता ह्यामध्ये मी 2 कप मैदा टाकला आहे. मैदा आणि ईस्ट छान प्रकारे मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचे आणि याच्यामध्ये नंतर 2 टेबलस्पून आपण इथं बटर वापरले. हे बटर पण एकत्र करून घ्यायचं आहे, छान मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ. तुम्हाला जर घट्टसर वाटत असेल, बटर टाकायच्या आधी थोडंसं गरम पाण्याचा वापर करून थोडंसं पीठ सैलसर करून घ्यायचे आणि मग बटर टाकून मस्त 10 मिनिट आपण याला मळून घेणार आहोत. आणि 10 मिनिटानंतर हे बघा, तुम्ही बघू शकताय पीठ एकदम सॉफ्ट आहे, घट्ट नाही आहे पीठ. आणि हे असं भांड्याला थोडंसं बटर लावून आपण ह्या भांड्यात पीठ ठेवून 1 तासभर आपण याला झाकून ठेवणार आहोत, कारण ही ईस्ट परत ॲक्टिवेट होण्यासाठी. हे बघा, 1 तासानंतर पीठ छान डबल होतं. आता 1 ते 2 मिनिट आपण जास्त मळायचं नाही. 1 ते 2 मिनिटं आपण याला थोडंसं मळून घेणार आहोत आणि याचे 2 पार्ट करून छान अशी जास्त पातळ नाही, थोडी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची. तुम्हाला जर थोडासा मोठा सरफेस असेल तर तुम्ही एका ह्याच्यातच त्याला म्हणजे मोठी पोळी लाटू शकता. मी इथं पोळपाटावरच लाटणार आहे. मग आणि कटरच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडं जर डोनट कटर असेल तर त्याच्या साहाय्याने तुम्ही डोनट करू शकता. हे बघा, तुम्ही बघू शकता जास्त जाडही नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी पोळी लाटून घेतली आहे. आणि वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या आकाराचे किंवा वाटीने पण देखील तुम्ही डोनट्स कट करू शकताय. माझ्याकडे इथं एवढ्या मोठी आकाराची रिंग नाही आहे, सो मी इथं वाटी वापरलेली आहे आणि मध्ये छोटा कटर आहे. त्यांनी मधला भाग जो सर्कल आपल्याला कट करायचा तो कट करून घेतला आहे. इथं वेगवेगळ्या शेपचे कटर आहेत माझ्याकडे, त्याने मी डोनट्स कट करून घेणार आहे. आणि हे कट केलेले डोनट आपल्याला 10 मिनिट कवर करून ठेवायचे. तुमच्याकडे कापडी रुमाल असेल तर त्याने कवर केलं तरी चालते. मी इथं पेपरनी कवर केले. तर 10 मिनिटानंतर आपल्या डोनटची साईज डबल होते. आता हे तुम्ही बेक पण करू शकता. मी इथं फ्राय करणार आहे. तुम्ही बघू शकता याची साईज डबल झालेली आहे. आता हे फ्राय करायला तयार आहेत. तर तेल गरम करताना आधी आपण पूर्ण गरम करून घेऊया छान तेल आणि गॅस मीडियम ठेवूया. एकदम हाय फ्लेमवर आपल्याला डोनट्स तळायचे नाही आहेत. इथं मी एक टाकून बघितलं आहे, म्हणजे डोनट्स लगेच लाल होत नाही आहेत. कारण काय करायचं आहे, मीडियम हीटवर तळण्याचं कारण असं की हाय फ्लेमवर ठेवलं तर आतली बाजू कच्ची राहील आणि वरती पटकन लालसर रंग येईल. तर एकदम जास्त लालसर रंग नको आहे आपल्याला. एकदम थोडासा ब्राउनिश कलर येईपर्यंत फ्राय करायचं आहे आपल्याला. ते बघा, मस्त टम्म फुगतायत ते सगळे. आपण आता डोनट्स तळून घेऊया आणि मग तुम्ही याच्यावर पिठी साखर स्प्रेड केली तरी चालेल किंवा चॉकलेटमध्ये डीप करून सर्व केलं तरी चालेल. मुलांच्या आवडीनुसार तुम्ही हे त्यांना देऊ शकता. डोनट्स तळताना घाई करू नका. आता आपण वेगवेगळ्या शेपमध्ये डोनट 2 प्रकारचे केले होते, मग ते तळून घेणार आहे मी. खूप छान फुगलेत डोनट, एकदम स्पॉन्जी झालेत. तुम्हाला जर चहाबरोबर नुसते खायचे असतील तर तुम्ही याच्यात साखरेचं प्रमाण वाढवू शकता. मी इथं चॉकलेट गनाश केला आहे. मुलांना असे डोनट्स खायला आवडतात, म्हणून आपण इथे चॉकलेट गनाश करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये डीप करून वरती कलरचे स्प्रिंकल, तुमच्या आवडीनुसार चॉकलेट गनाशचं डिझाईन वगैरे तुम्ही करू शकता. नक्की ट्राय करून बघा, हे डोनट्स खूप छान होतात. आणि आपण एक गोळा म्हणजे पावासारखा पण फुगवलेला होता. त्याच्यात मी न्यूटेला टाकून
त्याच्यामध्ये फिलअप केले न्यूटेला. तर ते खूप छान झालेलं आहे, एकदम स्पॉन्जी पाव झालेला आहे त्याचा. तर अशा प्रकारच्या डिझाईन्स वेगवेगळे स्प्रिंकल वापरून तुम्ही डोनट्स मुलांना देऊ शकता. हे बघा किती स्पॉन्जी झालं आहे आणि आतमध्ये न्यूटेला पण खूप छान, म्हणजे मी एक छोटासा होल करून त्याच्यामध्ये चमच्याने न्यूटेला टाकला होता. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका.